अगर मराठू मानुष बदलापुर में रेप करेगा तो उसको भी आप बचाएंगे क्या? अगर मराठू मानुष बदलापुर में रेप करेगा तो उसको भी आप बचाएंगे क्या? बदलापूरमध्ये मराठी माणसाने बलात्कार केला तरी तुम्ही त्याला वाचवणार आहात का, हा प्रश्न आहे काँग्रेसचे माजी खासदार आणि प्रवक्ते आलोक शर्मा यांचा। एका वृत्तवाहिनीतील चर्चेदरम्यान शर्मा यांनी हे वक्तव्य केलंय। यावरून महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल काँग्रेस काय विचार करते हे स्पष्ट होत आहे। एकीकडे कोलकाता बदलापूर सारख्या असंख्य घटनांनी देश हादरला असताना, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांनी व्यथित असताना या काँग्रेसच्या प्रवक्त्याने आपल्या अकलेचे तारे तोडत मराठी माणूस हा बलात्कारी असतो अशी टिप्पणी केली आहे। स्वातंत्र्य काळापासून महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय। शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे चांगलेच परिणाम दिसू लागलेत, तर राजकीय नेतेही संतप्त झालेत। यावरूनच आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधींना पत्र लिहून आलोक शर्मा यांचं प्रवक्तेपद काढून घ्यावं अशी मागणी केली आहे। तर शर्मा यांनी मराठी माणसाचा अपमान केलाय आणि हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही। मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांना यावर साधा निषेध देखील नोंदवावा वाटला नाही। इतकंच नाही तर मराठी माणसाच्या जीवावर मोठे झालेले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काँग्रेस समोर एवढे लाचार झाले आहेत का की त्यांनी मराठी माणसाच्या अपमानावर तोंड उघडायची हिंमत दाखवली नाही। मराठी माणूस हे सर्व पाहतो आहे, तोच येत्या काळात या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही।